नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहोत महाराष्ट्राच्या भक्तीचं हृदय पंढरपूर. विठोबाच्या भेटीत जाणं म्हणजे केवळ एक प्रवास नाही, ती एक भावना आहे, एक श्रद्धा आहे. तर चला आपण निघूया या आध्यात्मिक यात्रेला. चला पंढरपूरला. ही आहे चंद्रभागा. पंढरपूरच्या सीमेवरच चंद्रभागा आपलं स्वागत करते. त्याने जाताना आम्हाला दक्षिण भागात बघायला मिळतं त्या पद्धतीचं हे एक सुंदर शिवमंदिर बघायला मिळालं. यावर नक्षीकाम अत्यंत मनमोहक होतं. पुण्यातील स्वारगेट स्टेशनवरून सुमारे 7च्या सुमारास आम्ही निघालो आणि या पंढरपुरातील बसने संध्याकाळी 4च्या दरम्यान पोहोचलो. राज्यभरातील असंख्य भाविक पांडुरंगाच्या भेटीसाठी याच बस स्टँडवरून ये जा करीत असतात. त्यामुळेच येथील बस स्टँड खूप मोठे आणि भव्य आहे. पंढरपुरात आपल्याला जागोजागी वेगवेगळ्या साधू संतांचे मठ दिसतात. त्यातीलच हे काही मठ. संत गजानन महाराजांचाही पंढरपूरमध्ये एक भव्य मठ आहे. तिथे राहण्याची सुद्धा सोय केलेली असते. परंतु एकादशी असल्यामुळे आम्हाला इथे रूम मिळाली नाही. नंतर मग आम्ही विठ्ठल रुक्मिणी संस्थानाचं एक भलं मोठं गेस्ट हाऊस आहे तिथे गेलो. तिथे सुद्धा एकादशीच्या कारणामुळे आम्हाला रूम मिळू शकले नाही. मग आम्ही खाजगी हॉटेलमध्ये रूम केली. हे संस्थानाचं गेस्ट हाऊस सुद्धा खूप सुंदर आणि खूप मोठं आहे. पंढरपूर म्हटलं चंद्रभागा नदी. संतांनी इथं स्नान केलं, भजन केली. हा नदीचा प्रवाह म्हणजे श्रद्धेचा प्रवाह, न थांबणारा आणि पवित्र. वारकरी संप्रदायाचा आत्मा इथेच आहे. संत ज्ञानेश्वरांचे ज्ञान, तुकारामांची गाथा, नामदेवांची भक्ती सगळं पंढरपूरच्या हवेत विरलेलं आहे. इथं फक्त दर्शन नाही, इथं संवाद होतो मनाचा आणि विठ्ठलाचा. ही आहे संत नामदेवांची नामदेव पायरी आणि मंदिराच्या समोरच आहे संत चोखा मेळा. आणि जिथं प्रत्येक भाविकाच्या ओठांवर एकच नाव असतं, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. हेच ते पंढरपूर. चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेलं, जिथं श्री विठोबा रुक्मिणीसह भक्तांच्या प्रतीक्षेत उभा असतो. पंढरपूरचं नाव ऐकलं की मनात प्रथम प्रतिमा उभी राहते, विठ्ठलाच्या त्या काळ्या शिलारूप मूर्तीची. हात कमरेवर, ओठांवर हलकी स्मितरेषा आणि डोळ्यांतून झळकणारं अमर प्रेम. असं म्हणतात की इथं पांडुरंग स्वतः भक्तांसाठी थांबून राहतो. प्रत्येक वर्षी लाखो वारकरी आषाढ आणि कार्तिक एकादशीला पायी चालत टाळ मृदुंग घेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात भक्तीचं समुद्र इथं उसळतं. इतिहास सांगतो की हे तीर्थक्षेत्र सुमारे 1000 वर्षांपूर्वीपासून विठ्ठल भक्तीचं केंद्र आहे. संत नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्वर, तुकाराम या सगळ्या संतांनी पंढरपूरला भक्तीचं राजधानी बनवलं. असं म्हणतात की विठ्ठल मूर्ती स्वयंभू आहे आणि तिचं दर्शन घेणं म्हणजे मनःशांतीचा अनुभव. पंढरपूरला पोचल्यावर पहिली भेट होते ती चंद्रभागा नदीची. ही नदी अर्धचंद्रासारखी वळण घेत वाहते, म्हणूनच तिला चंद्रभागा म्हणतात. भाविक इथे स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात,
कारण असं मानलं जातं की चंद्रभागेत स्नान आणि विठ्ठलाचं दर्शन या दोन गोष्टी आत्म्याला पवित्र करतात. मंदिरात प्रवेश करताच ऐकू येतात टाळ मृदुंगाचे नाद, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचे गजर, आणि त्या नादात विरघळून जातं प्रत्येक मन. गर्भगृहात प्रवेश केल्यावर विठ्ठल मूर्तीसमोर उभं राहिलं की एक अव्यक्त शांतता, एक अपार प्रेम आणि भक्तीचं तेज अंगभर पसरतं. वारकरी म्हणजे चालणारा, पर फक्त पायी नाही, तो मनानं चालतो, भक्तीनं चालतो. वारीत प्रत्येक जण एक समान असतो. राजा, शेतकरी, विद्यार्थी, स्त्री, वृद्ध, सगळे एकाच ओळीत, एकाच भावनेत. हा प्रवास आहे भक्तीचा, प्रेमाचा आणि आत्म्याचा. जेव्हा आपण विठ्ठलाच्या पायाशी उभं राहतो तेव्हा काळ थांबतो असं वाटतं. त्या एका क्षणात सगळं दुःख, चिंता, अस्थिरता विरघळते. फक्त राहतो तो विठ्ठल आणि आपलं मन. आणि मग आपोआप ओठांवर येतं पांडुरंग, माझा पांडुरंग. आजचं पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ते एक अनुभव आहे, आध्यात्मिक, जिवंत, प्रेरणादायक. मंदिराबाहेर वारीतील उत्साह, प्रसादाच्या रांगा, भक्तांची गाणी, आरत्या, अभंग या सगळ्यांतून विठ्ठलाची ऊर्जा झळकते. जर तुम्ही पंढरपूरला आलात तर फक्त दर्शन घेऊ नका, त्या भक्तीत विरघळून जा, त्या भावनेचा अनुभव घ्या. कारण पंढरपूर हे ठिकाण नाही, ती एक अवस्था आहे, भक्ती, प्रेम आणि विश्वासाची अवस्था. जय हरी विठ्ठल. पंढरपूरचं दर्शन लाभो आणि प्रत्येकाच्या मनात विठ्ठल कायम वास करो. हा आहे पंढरपुरातील एक सुंदर मठ. यातील आतील नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे, डोळे दिपवून टाकणार. ही नदी काही साधी नाही, ही आहे चंद्रभागा देवी, स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या तेजातून निर्माण झालेली. म्हणतात तिच्या प्रत्येक थेंबात विठुरायाचं चरणतीर्थ मिसळलेलं आहे. म्हणूनच भक्त म्हणतात, चंद्रभागेत स्नान म्हणजे विठ्ठलाच्या चरणांवर माथा टेकवणं. त्या पाण्यात वारकरी आपल्या पाप, चिंता, दुःख सगळं विसरतात. मन पवित्र होतं
आणि आत्मा म्हणतो, विठ्ठल विठ्ठल. त्या क्षणी जाणवतं, चंद्रभागा ही नदी नाही, ती भक्तीचा प्रवाह आहे, जी थेट विठुरायाच्या चरणांपर्यंत नेते. हे मंदिर विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ चंद्रभागा नदीच्या काठी आहे. इथेच त्या भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा करत असतानाच भगवान श्रीकृष्णाला म्हणजेच आपल्या विठोबाला दर्शन दिलं होतं. भगवान जेव्हा इथे आले तेव्हा पुंडलिकाने त्यांना म्हणलं, प्रभू थोडं थांबा, मी आधी आईवडिलांची सेवा करतो. आणि त्याने दारात एक वीट ठेवली. त्या विटेवरच भगवान उभे राहिले आणि त्या क्षणापासून विठोबा म्हणजेच विटेवरील देव हे मंदिर त्या पवित्र स्थळाची आठवण करून देतं, जिथं भक्ती, सेवा आणि नम्रता एकत्र आली. आजही हजारो वारकरी इथे येतात आणि नम्रपणे म्हणतात, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. आत्ता मी आलो आहे संत जनाबाईच्या मंदिरात पंढरपूरमध्ये. संत जनाबाई विठ्ठलाच्या सर्वात प्रेमळ भक्तांपैकी एक. त्या संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहत होत्या, पण त्यांच्या मनात मात्र नेहमी विठोबाचं नाव असायचं. त्यांचा संसार साधा होता. रोजची कामं, स्वयंपाक, झाडणं, पाणी भरणं, पण त्या प्रत्येक कामात त्या विठ्ठल पाहायच्या. एकदा तर असं म्हणतात, त्या धान्य चाळत होत्या आणि गात होत्या विठ्ठलाचं नाम. तेव्हा स्वतः विठ्ठल त्यांच्या कामात मदत करायला आला. असं सांगितलं जातं की एकेकाळी पंढरपूरच्या परिसरात भगवान श्रीकृष्ण आपल्या बालरूपात खेळायला आले. त्यावेळी ते चंद्रभागा नदीच्या तीरावर फिरत होते, जिथे आज विष्णुपाद आहे. कृष्ण बालरूपात नटखटपणे वाळूत धावत होते. त्यांच्या पायांच्या गोड ठशा त्या वाळूत उमटले. लहान, मऊ, गोलसर बोटांचे निशाण जसं एखाद्या बालकाचं असतं. त्यावेळी देवव्रत ऋषी किंवा काही कथांनुसार भक्त नामदेव त्या ठिकाणी ध्यान करत होते. त्यांनी ते पावलांचे ठसे पाहिले आणि क्षणात ओळखलं, हे कोणाचं नाही तर स्वयं विष्णूच्या बालरूपाचं चिन्ह आहे. त्यांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली, प्रभू, हे पवित्र पावलांचे ठसे सदैव राहू देत, जेणेकरून भावी काळात लोक तुझ्या बालरूपाचं दर्शन घेऊ शकतील. भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि म्हणाले, ही पावलं इथं कायम राहतील. चला आता निरोप घेऊया विठुरायाच्या पंढरीचा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या साथीने आपण हे चॅनल ग्रो करूया. धन्यवाद.